आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की लाल समुद्रातून सुटका झाल्यानंतर इस्रायल लोकांनी देवाची स्तुती केली आणि त्यांच्या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण जीवनात नेहमीच विजयाचे क्षण नसतात, कधीकधी परीक्षेचे दिवसही येतात. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वाळवंटात प्रवास करत असताना इस्रायल लोकांना कडू पाण्याचा सामना करावा लागला. त्यानंतर अन्नाची कमतरता निर्माण झाली आणि लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली. परंतु देवाने त्यांच्या गरजा दुर्लक्षित केल्या नाहीत. त्यांनी कडू पाणी गोड केले आणि स्वर्गातून मान्ना देऊन त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली. या घटनांमधून देवाची करुणा, संयम आणि विश्वासूपणा स्पष्टपणे दिसून येतो. या अध्यायातून आपण शिकणार आहोत की देव केवळ संकटातून सोडवतो असे नाही, तर तो आपल्या दैनंदिन गरजाचीही काळजी घेतो. तर चला, आजच्या वचनातून आपण देवाच्या पुरवठ्याच्या आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 15व्या अध्यायाच्या 22 वचनांपर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण 15व्या अध्यायातील उर्वरित वचनांचा अभ्यास करून 16व्या अध्यायाच्या 24 वचनांपर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण वाचणार आहोत निर्गम याचा 15वा अध्याय आणि 23 ते 26 ही वचने. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्यांना कसोटीच लावले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. समुद्र पार केल्यानंतर इस्रायल लोकांचा दुसरा अनुभव माराच्या कडू पाण्याचा होता. रानात 3 दिवस प्रवास केल्याने त्यांना तीव्र तहान लागली होती. परंतु मिळालेले पाणी कडू असल्यामुळे ते पिण्यायोग्य नव्हते. विशेष म्हणजे हे लोक आधीच मुक्त झालेले होते आणि मारा हे ठिकाण देवाने त्यांच्या प्रवासासाठी ठरवलेल्या मार्गावरच होते. कदाचित तुम्हाला याची जाणीव नसेल, पण माराचा अनुभव हा ख्रिस्ती जीवनातील एक सामान्य अनुभव आहे. जेव्हा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला कडू अनुभव येतो, तेव्हा ती गोष्ट गोंधळात टाकणारी आणि अस्वस्थ करणारी असते. काही लोक म्हणतात, देव माझ्यासोबत असे का होऊ देतो? ख्रिस्ती लोकांवर विशिष्ट गोष्टी का ओढवतात हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मला हे नक्की माहीत आहे की देव त्यांना शिक्षा करत नाही. तो त्यांना काहीतरी शिकवत असतो आणि कशासाठी तरी तयार करत असतो. प्रभूने म्हटले आहे, जगात तुम्हाला क्लेश होतील. तुमच्या मार्गावरही मारा असू शकतो. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मार्गावर मारा असतोच. देवानेच या सर्वांची योजना केली आहे. कोणीतरी म्हटले आहे, निराशा म्हणजे देवाची नेमणूक किंवा योजना असते. मला हे सत्य असल्याचे आढळले आहे. एके दिवशी एका तरुणाने मला सांगितले, मला शिक्षण घ्यायचे होते. मला मिशनरी कार्यासाठी, प्रभू सेवेसाठी तयारी करायची होती. पण माझ्या वडिलांचे निधन झाले आणि मला माझ्या आईला आधार देण्यासाठी मदत करावी लागली. त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. एका चर्चमध्ये लहान मुलांच्या विभागाची म्हणजेच संडे स्कूलची जी प्रमुख, एक सुंदर, प्रेमळ आणि कधीही तक्रार न करणारी तरुणी होती. तिचे केस अकाली पांढरे झाले होते. त्यामागचे कारण असे होते की एकेकाळी तिचा साखरपुडा चर्चमधील एका अत्यंत उत्तम तरुणाशी झाला होता. त्यांचे लग्न होणार होते, पण त्या तरुणाला युद्धावर जावे लागले आणि तिथे तो मारला गेला. त्या दुःखाचा परिणाम म्हणून तिचे केस पांढरे झाले होते. तिच्या आयुष्यातील तो मारा म्हणजे कडू अनुभव होता. प्रियांनो, जीवनात निराशा
अपेक्षाभंग आणि दुःखाचे प्रसंग अपरिहार्यपणे येतात. आपल्या योजना अनेकदा विस्कळीत होतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा मारासारखा कडू अनुभव असतो. अशा प्रसंगांपासून पूर्णपणे दूर राहणे, त्यांना टाळणे किंवा दुर्लक्ष करणे शक्य नसते किंवा त्याखालून बोगदा करून मार्ग काढू शकत नाही. देव एका विशिष्ट खुणेचा वापर करतो. काही लोक आपल्या जनावरांवर मालकीची खूण करतात. जेव्हा त्या जनावरांवर ती गरम खूण लावली जाते तेव्हा ते जनावर कळवळून जोरात हंबरडा फोडते. ते आक्रोशयुक्त ओरडणे ऐकणे ही कोणालाही अतिशय वाईट वाटणारी अशी गोष्ट आहे. पण त्यानंतर ते जनावर कोणाचे आहे हे सर्वांना समजते. एकदा का त्या जनावराला ती खूण मिळाली की ते हरवत नाही. आज देव आपल्यासाठीही तसेच करतो. माराचे ते कडू पाणी गोड कशामुळे झाले? आपल्याला सांगितले जाते की पाण्यात टाकलेल्या एका झाडाच्या लाकडाने ते पाणी गोड केले. अनुवाद याचा 21वा अध्याय आणि 23 या वचनामध्ये म्हटले आहे, टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तसेच गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 या वचनामध्ये म्हटले आहे, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. येशू ख्रिस्त झाडावर म्हणजे वधस्तंभावर मरण पावला आणि तोच वधस्तंभ आयुष्यातील कडू अनुभवांना गोड बनवतो. त्याने प्रत्येक माणसासाठी मृत्यूचा अनुभव घेतला आणि मृत्यूची दाहकता, त्याचा दंश काढून टाकला. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 55 या वचनामध्ये म्हटले आहे, अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? ख्रिस्ताचा वधस्तंभच आयुष्यातील मारासारख्या कडू अनुभवांना गोड करतो. पुढे आपण जाऊया. निर्गमनाचा 15वा अध्याय आणि 27वा वचन. मग ते एलीम येथे आले. तेथे पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. एलीम हे विपुल आशीर्वाद आणि फलदायी ठिकाण होते. 70 खजुरीची झाडे आणि 12 विहिरी होत्या. माराच्या कटुतेनंतर देवाने आपल्या लोकांना एलीममध्ये आणले. रडणे रात्रभर टिकू शकते, परंतु आनंद सकाळी येतो. शिमोन पेत्र कदाचित आतील तुरुंगात बंद असेल, पण देवदूत दार उघडणार आहे. पौल आणि सिलाला मध्यरात्री मारहाण केली जाईल, परंतु भूकंप त्यांना मुक्त करेल. यात्रेकरू मार्गावर आज एक मारा आहे, पण प्रियांनो, एक एलीम देखील आहे. उपयुक्ततेसाठी देवाची योजना नेहमी मारा आणि एलीमकडे घेऊन जाते. योसेफ तुम्हाला आठवत असेल, त्याच्यासाठी तो अनुभव होता. मोशेने केले, एलियाने केले, दाविदाने केले, ॲडोनिराम जडसनने केले, जॉन जी पॅटनने केले आणि मला खात्री आहे तुमच्याकडे आणि माझ्याकडेही ते असेल. आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक माराच्या पलीकडे एक एलीम आहे. प्रत्येक सावलीच्या पलीकडे एक एलीम आहे. प्रत्येक ढगाच्या पलीकडे सूर्य आहे. प्रत्येक सावलीच्या पलीकडे प्रकाश आहे. प्रत्येक परीक्षेच्या पलीकडे एक विजय आहे आणि प्रत्येक वादळाच्या पलीकडे एक इंद्रधनुष्य आहे. जॉर्ज मॅथेसनने लिहिले, मी पावसातून इंद्रधनुष्य शोधतो. या मार्गाने देव आपल्याला मार्गदर्शन करतो. या सर्व गोष्टी इस्रायलमध्ये आपल्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या. आता आपण अध्याय 16कडे वळत आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, इस्रायलांची कुरकूर, कारण त्यांना अन्न मिळत नाही. दुसरा विषय, देव इस्रायलांना मान्ना आणि लावे पक्षी देतो. तिसरा विषय, मान्नाचे वर्णन आणि मान्ना गोळा करणे. आणि चौथा आणि शेवटचा विषय, इस्रायलला दिलेला शब्बात. यावेळेस आपण इस्रायल राष्ट्राच्या अनुभवांचा अभ्यास करत आहोत. त्यांनी मिसर देश सोडल्यानंतर आणि तांबडा समुद्र ओलांडून सिनाय पर्वतावर आल्यावर ख्रिस्ती अनुभवाशी संबंधित 7 अनुभव नोंदवले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी मोशेचे गाणे गायले आहे. 3 दिवस पाण्याविना गेले. मारा येथे पोहोचले जेथे पाणी कडू होते आणि नंतर एलीमला गेले जेथे भरपूर पाणी आणि झाडे होती. एलीम हे फलदायी ख्रिस्ती अनुभवाचे चित्र आहे आणि देव आपल्याला या ठिकाणी आणण्याचे वचन देतो. आता आपण पापाच्या वाळवंटात
मान्ना आणि लावे पक्षाकडे आलो आहोत आणि आपल्याला आढळते की ख्रिस्त हा जीवनाची भाकर आहे. आता आपण आपल्या पहिल्या विषयाकडे वळत आहोत, इस्रायलांची कुरकूर, कारण त्यांना अन्न मिळत नाही. यावेळेस आपण निर्गमाचा 16वा अध्याय आणि पहिली 3 वचने वाचणार आहोत. मग एलीम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलीम आणि सिनाई यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकूर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. इस्रायल लोकांना मिसर सोडून जेमतेम 2.5 महिने झाले आहेत. तांबड्या समुद्राजवळ आल्यावर ते कुरकुर करू लागले. जेव्हा त्यांनी समुद्र ओलांडला तेव्हा त्यांनी मोशेचे गाणे, मुक्तीचे गीत गायले. एलीमचा आशीर्वाद अनुभवूनही इस्रायल लोकांनी पुन्हा कुरकूर आणि तक्रार करायला सुरुवात केली. वाळवंटात अन्नपाण्याच्या कमतरता जाणवू लागल्यानंतर त्यांनी मिसरमधील गुलामगिरी विसरून तेथील सुखसोयी, मांसाची मेजवानी आणि ऐशोरामाचे जीवन आठवू लागले. त्यामुळे त्यांनी सतत असंतोष व्यक्त केला आणि तक्रारी करू लागले. असे अनेक लोक आहेत जे पापापासून बचावले गेले आहेत, परंतु त्यांना पुन्हा जुन्या जीवनात जायचे आहे. आपल्यापैकी अनेकांना तो मोह पडला असेल. एक माणूस होता ज्याची अवैध मद्यविक्री आणि अतिमद्यपानाच्या जीवनातून सुटका झाली होती. जेव्हा त्याने ख्रिस्ताला स्वीकारले तेव्हा त्याला त्या परिसरातील अवैध मद्यविक्रीच्या सर्व ठिकाणांची माहिती होती. त्यामुळे सुटका झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही महिन्यात त्यापैकी कोणत्याही ठिकाणावरून जाण्याचे धाडस तो करत नसे, कारण त्याला माहीत होते की त्याने स्वतःला कितीही आवरले तरीही तो तिथे आत नक्कीच जाऊ शकेल. तो म्हणाला, मी त्या जुन्या वासनांना खतपाणी घालणाऱ्या ठिकाणांकडे मागे वळून पाहिले होते, पण देवाचे आभार की त्यांचा मी तिरस्कार करतो. आता आपण आपला दुसरा विषय, देव इस्रायलांना मान्ना आणि लावे पक्षी देतो, याचा थोडक्यात अभ्यास करूया. आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या लोकांना उपाशी राहू देण्याचा देवाचा कोणताही हेतू नव्हता. त्याची योजना त्यांना वाळवंटातून नेण्याची होती आणि त्याने त्यांची काळजी घेण्याचे वचन दिले होते. आपण वाचूया निर्गमाचा 16वा अध्याय आणि 4 ते 7 ही वचने. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करेन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे. मोशे आणि अहरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिसर देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आमच्या विरुद्ध कुरकुर करावी. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला विचारले, तुम्ही आमच्या विरुद्ध का कुरकुर करत आहात? आम्ही फक्त मानव आहोत, आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही तुमची तरतूद करू शकत नाही. देवाने तुमची कुरकुर ऐकली आहे आणि तुम्ही देवाचा गौरव पाहाल. प्रत्येक वेळी जेव्हा इस्रायल कुरकुर करत असे तेव्हा देवाचे तेज प्रकट झाले. हे आपल्याला सांगते की देवाला सतत कुरकुर करणारे, तक्रार करणारे आणि दोष शोधणारे ख्रिस्ती आवडत नाहीत. चर्च तक्रार करणाऱ्या ख्रिस्ती लोकांनी भरलेले आहे. जर तुम्ही अशा एखाद्या चर्चमध्ये असाल जिथे तुम्हाला कुरकुर, तक्रार करणे भाग पडत असेल तर तिथून बाहेर पडा आणि दुसऱ्या ठिकाणी जा. पुढे आपण जाऊया. निर्गमेचा 16वा अध्याय आणि 8वं वचन. मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल. तेव्हा असे होईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्या विरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे. चर्चमधील गोष्टींबद्दल किंवा सेवकांबद्दल तक्रार करताना
खूप सावध राहणे आवश्यक आहे. उपदेशक अपेक्षेप्रमाणे वागत नाही, हस्तांदोलन करत नाही किंवा भेटायला येत नाही म्हणून त्याच्या विरुद्ध कुरकुर करणे योग्य नाही. कारण तो देवाचे वचन शिकवतो आणि मंडळीत देवाचा प्रतिनिधी म्हणून सेवा करतो. त्यामुळे अशा तक्रारी करताना आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देवाच्या कार्याविरुद्ध तर जात नाही ना, याचा विचार करणे आवश्यक आहे. कधी कधी प्रचारकही कुरकुर करतो आणि आपण देवाविरुद्ध कुरकुर करत नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. ही एक गोष्ट आहे जी देवाला आवडत नाही. पुढे आपण जाऊया. 16वा अध्याय आणि 9 ते 13 ही वचने. मोशे अहरोनाला म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे. अहरोन इस्रायलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी असे झाले की लावे पक्षी येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. देवाने इस्रायली लोकांना फक्त मन्नाच दिला नाही, तर लावे पक्षी जे लहान होते ते पक्षी देखील पाठवले. आता आपण मन्नाचे वर्णन आणि मन्ना गोळा करणे या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. अरण्यवासाच्या प्रवासात मन्ना हे इस्रायल लोकांचे अन्न होते. यावेळेस आपण वाचणार आहोत 16वा अध्याय आणि 14 ते 16 ही वचने. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे, ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक एक ओमर जमा करावे. इस्रायल लोकांनी केवळ त्या दिवसापुरतेच मन्ना गोळा करायचे होते. पुढे आपण जाऊया. 17 आणि 18 वचन. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते. खादाड माणसालाही त्याच्या वाट्यापेक्षा जास्त मिळाले नाही. पुढे जाऊया. 19 ते 21 ही वचने. मोशेने त्यांना सांगितले की कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले, तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. ह्या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाई. मन्ना दररोज सकाळी गोळा करायचा होता. प्रत्येक माणसाने ते गोळा करायचे होते. हा एक वैयक्तिक अनुभव असणार होता. हा मन्ना जीवनाची भाकर असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. योहानाचं शुभवर्तमान याचं 6वा अध्याय आणि 32 वचनापासून 35 वचनापर्यंत आपल्याला ही वचने दुजोरा देतात. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आता आपण वाचूया निर्गमनाचा 16वा अध्याय आणि 22 ते 24 ही वचने. 6व्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी 2 ओमर गोळा केले. तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या 20व्याचा दिवस परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हाला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे
त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले, पण त्याची घाण सुटली नाही की त्यात किडे पडले नाहीत. देव दररोज अन्नाचा पुरवठा करत असे, परंतु शब्बात दिवसाच्या आधी त्यांना 2 दिवसांसाठी पुरेसे अन्न मिळवायचे असे. मन्ना हे ख्रिस्ताचे प्रतीक आहे. ख्रिस्त हा जीवनाची भाकर आहे, जो जगासाठी आपले प्राण अर्पण करण्यास स्वर्गातून खाली आला. येशू ख्रिस्त ही खरी भाकर आहे. तोच आपल्याला जीवन आणि पोषण देतो. अनुवादाचा 8वा अध्याय आणि 4 या वचनामध्ये आपल्याला आढळते की इस्रायल लोक अरण्यातून प्रवास करत असताना 40 वर्षांच्या काळात त्यांचे पाय सुजले नाहीत. एका वैद्यकीय मिशनरीचे म्हणणे आहे की पूर्वेकडील देशांमध्ये शरीरावर सूज येण्याचे एक कारण म्हणजे अयोग्य आहार. हे उल्लेखनीय आहे की अरण्यातून प्रवास करताना पाय सुजण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्वे त्या मान्यामध्ये होती. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मान्ना पुरेसे होते. प्रियांनो, देव तुमची काळजी घेणारा देव आहे. आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तो आम्हाला पुरवतो. परंतु प्रश्न असा आहे की काय आम्ही त्याच्या सांगण्याप्रमाणे करतो? काय आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आमच्या गरजा भागवणारा तू आमचं जिवंत देव आहेस. आम्ही मागण्यापूर्वीच आम्हाला सर्व काही देणारा तू आमचा प्रभू आहेस. होय प्रभूजी, तू सर्व काही जाणतोस. तू सर्व ज्ञानी देव आहेस. आमच्या जीवनामध्ये प्रभूजी तू कार्य आजही करत आहेस. आमच्या गरजा भागवणं, आम्हाला संरक्षण देणं, आमच्या समस्यातून बाहेर काढणं, या सर्व गोष्टी तू आजही आमच्या जीवनामध्ये करत आहेस. परंतु बापा, काही वेळा आम्ही कुरकुर करतो, तुझ्या विरोधामध्ये जातो. आम्हाला ते कळतही नाही. आज आम्ही तुला विनंती करतो प्रभूजी, अशा प्रकारच्या सर्व कुरकुर करण्यापासून तो आम्हा प्रत्येकाला तू सांभाळ. आम्हाला तू आवर आणि प्रभूजी या गोष्टी आमच्यामधून होऊ नयेत म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आजच्या वचनांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वाणीती. सदा नवी ती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास
शांती लोपी येशूची प्रीती वदावी प्रीती प्रभूची गावी प्रीती प्रभूची गावी त्याची ही कृत्ये वर्णावी तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा मी रचना तुझीच प्रभुजी मी रचना तुझीच प्रभुजी ठेवी भाव आता तयाशी तू साज माझ्या जीवाचा आहे गीत मनाचा तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा आहेस गीत मनाचा आहेस गीत मना. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की इस्रायल लोक संकटात पडताच तक्रार करू लागले, पण देवाने त्यांच्यावर दया दाखवली आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. मारा येथे कडू पाणी गोड करण्यात आले आणि वाळवंटात देवाने स्वर्गातून मान्ना पाठवून आपल्या लोकांचे पोट भरले. यामधून आपण शिकतो की देव आपल्या जीवनातील लहानात लहान गरजाकडेही लक्ष देतो. अनेक वेळा आपणही कठीण परिस्थितीत निराश होतो, चिंता करतो किंवा तक्रार करतो, पण या अध्यायात आपल्याला आठवण करून देतो की देव आपल्या गरजा जाणतो आणि योग्य वेळी आवश्यक ते सर्व पुरवतो. आज जर आपण एखाद्या अभावातून, चिंतेतून किंवा अनिश्चिततेतून जात असाल तर लक्षात ठेवा की ज्या देवाने वाळवंटात मान्ना पुरवला तोच देव आजही आपल्या मुलांची काळजी घेतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की देव शब्बाताच्या विश्रांतीबद्दल आपल्या लोकांना काय शिकवतो आणि त्यांच्या विश्वासाची पुढील परीक्षा कशी घेतो. तोपर्यंत देवाच्या विश्वासूपणाची आठवण ठेवा. परमेश्वर आपल्या प्रत्येक गरजेची पूर्तता करो, आपल्या विश्वासाला दृढ करो आणि आपल्या जीवनात त्याची शांती व आनंद भरून टाकू. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. इस्रायल लोकांना खंडणी भरून सोडवले गेले. आजचा प्रश्न, मान्ना हे कशाचे प्रतीक आहे? ए. ख्रिस्ताचे, बी. वलांडणाचे, सी. मुक्तीचे, डी. प्रीतीचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.